तर मंडळी आजच्या व्लॉगची सुरुवात होते दुपारपासून डायरेक्ट मग काय मी निघाली होती घरी जाण्यासाठी जेवायला। आणि आमच्या जव्हारमध्ये दरवर्षीप्रमाणे उरूस असतो, तसंच आमच्या जव्हारमध्ये हा उरूस खूप जल्लोषामध्ये साजरा केला जातो। तर हा उरूस 573वा आहे, तर खूप जोरामध्ये सगळीकडे तयारी बघायला भेटते आणि सगळीकडे दुकानं सुद्धा लागलेली आहे। मग काय सगळ्यात आवडती डिश माझी उरसामधली शिरा चपाती ती घेतली मस्तपैकी अर्धा किलो पार्सल गरम गरम। आणि आपले सुनील मामा भेटले, त्यांचं इथे मंडपचं काम चालू होतं आणि आम्ही आता उरूस बघत बघत घरी जाण्यासाठी निघालो। तर मंडळी उरसाची तारीख आहे सप्टेंबर महिन्यातली 12, 13 आणि 14। मग तुम्ही पण लवकर या 3 दिवस उरसामध्ये फिरायला खरंच खूप मजा येते आणि सगळीकडे दुकानं पण अर्धी लावलेली आहेत। आणि आता स्टँड वरून आम्ही आलो होतो ग्राउंड मध्ये पाळणे बघण्यासाठी। तर इथे पाळणे पण आलेले आहेत आणि लावायला सुरुवात झालेली आहे। फक्त 2 दिवसावर उरूस आहे आणि खूप जोरामध्ये उरसाची तयारी चालू आहे। मंडळी तुम्ही पण या जव्हारमध्ये उरूस एन्जॉय करण्यासाठी, तर आपण पण उरसामध्येच भेटूया। आता उरूस बघताना मला माझ्या शाळेच्या आठवणी आठवल्या। शाळा सुटली की उरूस बघत बघत घरी यायचं, मग काय ते दिवसच वेगळे होते। आणि आज पाऊस उघडाय तर किती मस्त वातावरण दिसते ना, ढग तर किती सुंदर दिसताय। आणि मला खायची होती शिरापुरी, म्हणून आम्ही पटापट आमच्या घरी पोहोचलो। आणि इकडे आमच्या समाज मंदिराचं सुद्धा काम चालू आहे आणि मी घरी आल्यानंतर पहिला शिरापुरीची पुडी उघडली आणि बाई खाल्ली, कारण या शिरापुरीचं मी वर्षभर वाट बघते ना, खरंच खूप टेस्टी लागते। आणि आज आमच्या घरी बेत होता डाळ भाताचा, पण डाळ भात मला आणि केतनला सुद्धा आवडत नाही, मग केतननी मस्तपैकी तडका देऊन खिचडा बनवला होता जो की खूप टेस्टी लागला। तर आजच्यासाठी एवढंच, बाय मंडळी।